या भागात आधुनिक भारताच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या घटनेबद्दल अभ्यास करणार आहोत. अहमदाबाद येथे 1918 साली झालेल्या गिरणी कामगारांच्या उठावाबद्दल जाणून घेऊ. अहमदाबाद, बॉम्बे प्रांतातील दुसरे सर्वात मोठे शहर. ब्रिटिश भारतात अहमदाबादमध्ये कापड गिरण्यांचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. यामुळे अहमदाबाद शहर हे औद्योगिक शहर म्हणून घोषित करण्यात आले. 1917 साली ऑगस्ट महिन्यात प्लेगची साथ आली होती. या साथीमध्ये अहमदाबादची जवळजवळ 10% लोकसंख्या नष्ट झाली. यामुळे गिरणी कामगारांची संख्या सुद्धा झपाट्याने कमी होत होती. एकीकडे लोक मृत्युमुखी पडत होते, आजारपणातच जगत होते, आणि दुसरीकडे अहमदाबादमधून लोक स्थलांतरित होत होते. गिरणी कामगारांसाठी ही एक मोठी चिंतेची बाब होती. त्यामुळे कामगारांना टिकवून ठेवण्यासाठी गिरणी मालकांनी कामगारांना बोनस देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्याला प्लेग बोनस असं नाव दिलं. काही गिरण्यांमध्ये हा बोनस त्यांच्या पगाराच्या जवळजवळ 80% होता. पण जानेवारी 1918 मध्ये प्लेगची साथ थोडी थंडावली. कामगार परत येऊ लागले. त्यामुळे गिरणी मालकांनी हा बोनस देणे बंद केले. त्यामुळे आता गिरणी मालक आणि कामगार यांच्यात वादविवाद सुरू झाला. गिरणी कामगारांनी गिरणी मालकांकडे चलनवाढीचा विचार करून पगार वाढ किंवा महागाई भत्ता देण्याची मागणी केली. यामध्ये 1914 पासून पहिलं जागतिक युद्ध सुरू होतं. त्यामुळे महागाई आभाळाला भिडलेली होती आणि अशा परिस्थितीत कमीत कमी 50% बोनस तरी मिळाला पाहिजे अशी मागणी कामगारांची होती. ही रक्कम बोनस म्हणून द्यावी किंवा महागाई भत्ता अशा मागण्या कामगार करत होते. आणि या वादविवादात गिरणी मालकांनी 20% बोनस देण्याचे मान्य केले. पण कामगारांना 50% तरी भत्ता हवा होता. पण गिरणी मालकांनी याकडे दुर्लक्ष केलं होतं. त्यामुळे काही कामगार संघटनांनी संप पुकारला. यावर उपाय म्हणून गिरण्यांनी बॉम्बे प्रांतातून कामगारांना नोकऱ्या देण्यास सुरुवात केली. यानंतर हे संप करणारे कामगार अनुसूया साराभाई यांच्याकडे गेले. अनुसूया साराभाई या अंबालाल साराभाई, जे अहमदाबाद कापड गिरणी संघटनेचे अध्यक्ष होते, त्यांच्या भगिनी होत्या. ही घटना थोडी नाजूक होती. यावर उपाय फक्त गांधीजी करू शकतात. या विचाराने अनुसूया साराभाई यांनी गांधीजींना याबद्दल माहिती दिली. अनुसूया साराभाई यांनी गिरणी कामगारांच्या मागण्यांना गांधीजींना सांगितलं. यावर गांधीजींनी या सर्व प्रकरणाचा आढावा घेतला. त्यांनी एका अधिकरणाची स्थापना केली. या अधिकरणात त्यांनी 2 पक्षांच्या 3 प्रतिनिधींना निवडलं. यांच्यात चर्चा सुरू झाल्या, पण यावरून काही निष्कर्ष निघाला नाही. यानंतर 22 मार्च 1918 साली गिरणी मालकांनी कामगारांना सांगितलं, ज्या कामगारांना 20% भत्त्यावर काम करायचे आहे ते कामगार गिरणीमध्ये काम करू शकतात. ज्यांना ही गोष्ट मान्य नसेल ते नोकरी सोडून जाऊ शकतात, असे त्यांनी घोषित केलं. यावर गांधीजींनी कामगारांना थोडा वेळ शांत राहण्यास सांगितलं, कारण ही बाब आर्थिक न्यायासंबंधीची आहे. यावर निर्णय घेण्यास थोडा काळ लागणार होता. यानंतर गांधीजींनी आपल्या सहकाऱ्यांसोबत या प्रकरणाचा सखोल अभ्यास केला. या प्रकरणात उपाय शोधण्यासाठी महात्मा गांधीजींनी आपल्या बऱ्याच साऱ्या तज्ज्ञ सहकाऱ्यांना एकत्रित आणलं होतं. त्यांनी गिरण्यांच्या आर्थिक परिस्थितीबाबतची माहिती मिळवली. इतर आजूबाजूच्या शहरांमध्ये गिरणी कामगारांना मिळणारे वेतन, भत्ते यांची तुलना केली आणि ब्रिटनचा पहिला युद्धात सहभाग, यामुळे झालेली चलनवाढ याचा सुद्धा आढावा घेतला. याचसोबत या कामगारांच्या राहणीमानाबद्दल आणि त्यांच्या आर्थिक स्थितीनं जाणून घेतलं. या सर्व बाबींचा त्यांनी अभ्यास केला. यावरून त्यांनी एक निष्कर्ष काढला, कमीत कमी 35% महागाई भत्ता कामगारांना मिळाला पाहिजे आणि ही वाढ गिरणी कामगारांना प्राप्त होण्यास योग्य आहे हे दाखवून दिलं. गिरणी मालक काय 35% वाढ देण्यास तयार नव्हते. त्यामुळे गांधीजींनी कामगारांना उद्यापासून कामावर न जाण्याचा सल्ला दिला. गांधीजींनी संप करण्याचा सल्ला दिल्यामुळे कामगारांमध्ये नवीन जोश होता. स्वतः गांधीजी कामगारांच्या संपाचे नेतृत्व करत होते. त्यामुळे कामगारांना विश्वास होता. यातील बहुतांश कामगार अत्यंत गरीब होते. हा सुरू असलेला संप त्यांना परवडणारा नव्हता. परिवाराच्या चिंतेने काही कामगारांनी गिरणी मालकांची 20%ची अट मान्य केली आणि गिरणीमध्ये कामाला जाऊ लागले. बघता बघता संपातील कामगारांची संख्या कमी होत गेली. गांधींच्या या संपात आता अतिशय कमी कामगार होते. तरीही गांधीजींनी हार मानली नाही. कामगारांना 35% महागाई भत्ता मिळवून देऊनच हा संप थांबणार होता. गांधीजींनी आता उपोषण करण्याचे जाहीर केले. सर्व कामगार परत संपामध्ये सामील होत नाहीत तोपर्यंत गांधीजींनी उपोषण करण्याचं ठरवलं. म्हणजेच अहमदाबादमध्ये सुरू असलेला हा संप गांधीजींनी केलेलं पहिलं उपोषण होतं. याआधी गांधीजींनी चंपारण्यमध्ये सत्याग्रह केला होता. तो सत्याग्रह त्यांचा यशस्वी झाला. यानंतर 1918 मध्ये अहमदाबादमध्ये चालू असलेला कापड गिरणी कामगारांचा लढा जवळजवळ 21 दिवस चालू होता. हे उपोषण गिरणी मालकांच्या विरोधात नव्हतं, तर जे कामगार उठावाची एकता भंग करून गेले आहेत त्यांच्यासाठी हे होतं. या गांधींच्या निर्णयाचा परिणाम या कामगारांवर लगेचच झाला.
त्याच दिवशी सर्व कामगार परत आले. गांधीजींचे हे उपोषण फक्त 3 दिवस सुरू होते. आता गिरणी मालकांच्या लक्षात आलं होतं, गांधीजी माघार घेणार नव्हते. गिरणी पुढे चालू ठेवायची असेल तर त्यांची मागणी मान्य केलीच पाहिजे. त्यामुळे गिरणी मालकांनी 35% महागाई भत्ता देण्याची मान्य केले. तर 1918 साली महात्मा गांधीजींनी केलेला हा अहमदाबाद गिरणी लढा यशस्वी झाला होता.